नमस्कार, नाशिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत श्री गोरराम मंदिर, नाशिकमधील सर्वात पुरातन असे मोठे यांचे श्री गोरराम मंदिर. आज आपण श्रीरामांचे दर्शन घेणार आहोत. व मंदिर परिसरातील देवतांचे सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत. नाशिक नेचर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद. कृष्णा नाईक, नाशिक नेचर, नाशिक. श्री गोरराम मंदिर हे श्रीमंत मोठे यांनी सुमारे 200 वर्षापूर्वी बांधलेले आहे. संपूर्ण सागवानी लाकडात बांधलेले पेशवेकालीन आहे व हिंदुस्थानी शैलीतील स्थापत्यकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. श्रीरामचंद्राची मूर्ती पांढऱ्या पाषाणात बनवलेली असल्यामुळे याला गोरराम म्हणजेच आनंदरूपी व चैतन्यरूपी राम म्हणून ओळखले जाते. येथे श्री विष्णूचे मंदिर तथा श्री सत्यनारायण भगवानाची सुंदर व तेजस्वी मूर्तीची स्थापना केलेली आहे. तसेच मोठे घराण्यातील 3 पूर्वजांचे जागृत समाधी आहेत. हा अमूल्य असा मंदिर रूपी ठेवा जशाचा तसा जतन करण्याचा प्रयत्न मोठे परिवार वर्षानुवर्षे करीत आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेनी मुक्ती चारी शादी आल्या. याची प्रचिती देणारा मनशांत आणि प्रसन्न ठेवणारं वातावरण इथे अनुभवास मिळते. मंदिराला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आभारी आहोत. जय श्रीराम, जय हनुमान, ओम नमः शिवाय. मोठे गोरराम मंदिरामध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्याला उजव्या हाताला चौथऱ्यावर श्री हनुमंताचे छोटे मंदिर आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये हनुमंतरायाची भक्तिरूपातील रामचंद्रासमोर हात जोडून उभी असलेली 3 ते 3.5 फुटाची संगमरवरामध्ये कोरलेली सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघावयास मिळते. त्याचप्रमाणे सागवानी लाकडामधील बनवलेली देवारा व त्या देवाऱ्याला असलेली सुंदर नक्षीदार मैरप आपल्याला बघावयास मिळते. त्याचप्रमाणे छोटे मंदिर असून त्यावरती कळससुद्धा आपल्याला निदर्शनात दिसतो. तसेच पूर्ण दगडामध्ये कोरीवकाम केलेले नक्षीदार देवारा आपल्याला दिसतो. मंदिराच्या प्रवेशद्वारावर श्री गोरराम मंदिर नावाचा आपल्याला बोर्ड दिसून येतो. त्याचप्रमाणे दरवाजेसुद्धा लाकडी कोरीवकाम केलेला व त्यासमोर वरच्या बाजूला खिडक्या काढलेल्या, अगदी पाठीमागच्या बाजूला सुद्धा 4 ते 5 मोठ्या स्वरूपातील खिडक्या आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे पुढील रस्ता शनी चौकमध्ये जातो व या ठिकाणी प्रसादसुद्धा विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे व उजव्या हाताला रस्ता हा गंगेच्या बाजूला जाताना आपल्याला दिसत आहे. पाठीमागच्या साईडला कपालेश्वराकडे जायला रस्ता आहे. 3 ते 4 पायऱ्या चढून आपण गोरराम मंदिरामध्ये प्रवेश करतो. त्यानंतर संपूर्ण लाकडामध्ये बनवलेले खिडक्या व दरवाजे आपल्याला बघावयास मिळतात. पेशवेकालीन असलेले हे काम अत्यंत म्हणजे 200 ते 300 वर्ष जुने आहे. आतमध्ये गेल्यावरती आपल्याला भव्य असा सभामंडप व समोर श्रीरामचंद्र, सीता व लक्ष्मण यांचे आपल्याला गर्भगृहामध्ये दर्शन होते. खांबावर नक्षींचे कोरीवकाम केलेले आपल्याला दिसून येते. संपूर्ण सभागृह 200 ते 300 माणसांपेक्षा जास्ती लोक एका वेळेला बसतील अशा भव्य सभामंडप आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे अजूनही हे लाकूड टिकाऊ असल्याचे आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे भक्तगण, श्रीराम भक्त ध्यानासाठी, मनशांतीसाठी या ठिकाणी येत असतात, ध्यान साधना करत असतात.
त्याचप्रमाणे गर्भगृहात बाजूला 2 छोट्या खिडक्यासुद्धा काढलेल्या आपल्याला दिसतात व समोर श्रीरामचंद्र, लक्ष्मण व सीता यांच्या सुंदर मूर्त्या आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे श्री रामचंद्र यांच्यासमोरच आपल्याला एक 3 ते 3.5 फुटाची शिवपिंड आपल्याला दिसते. आपण त्याचे सुद्धा दर्शन घेतो. त्याचप्रमाणे श्रीरामांच्या मूर्तीच्या डाव्या हाताला श्री विष्णू मंदिर ही 3 ते 4 फुटाची मूर्ती आपल्याला दिसून होते. त्याचप्रमाणे मूर्तीच्या पाठीमागे भव्य मखरसुद्धा आपल्याला दिसते. अतिशय सुंदर कलाकृतीने सजवलेले हे मंदिर आणि हा ठेवा मोठे परिवारांनी अजूनही जसाच्या तसा जपून ठेवलेला आहे. नाशिकमधील श्री काळाराम मंदिर, दक्षिणेकडील गोराराम मंदिर, त्याचप्रमाणे सुंदरनारायण मंदिर, कपालेश्वर मंदिर इतकेच प्राचीन असे हे श्री मुठे यांचे गोराराम मंदिर आहे. इतके वर्षे जुने होऊन सुद्धा अजूनही ते नक्षीकाम व खांबाचे कोरीव काम, ती सुंदरता अजूनही जशीच्या तशी जपून ठेवण्यात आलेली आहे. हा नाशिकचा वारसा सांस्कृतिक, धार्मिक व आध्यात्मिक जशाच्या तसा जपून ठेवलेला आलेला आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या डाव्या हाताला आपल्याला छोट्या देवळ्यासुद्धा दिसून येतात. समोरच आपल्याला भव्य खिडकी, म्हणजे जवळजवळ 5 ते 6 फुटाची खिडकी, अशा पूर्ण मंदिराभोवती खिडक्या आपण बघत आहोत. मंदिराभोवती पूर्ण खिडक्या दिसत आहे. नाशिक नेचर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद. कृष्णा नाईक, नाशिक नेचर, नाशिक. जय श्रीराम, जय हनुमान, ओम नमः शिवाय. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.